नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे, तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्र प्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपणा सर्वांना विनंती. शुभम भवतु. आता दादा म्हणतात, मानव आणि निसर्ग पहा. निसर्गाप्रमाणे फुले फळे यांच्या उत्पत्तीमध्ये विचार आहे, विकार नाही. पण मानवाच्या उत्पत्तीमध्ये विकार आहे, विचार नाही. याचं मुख्य कारण म्हणजे अन्नमय कोश व आनंदमय कोश. तर अन्नमय कोशामध्ये विकार आहे व आनंदमय कोशामध्ये विचार आहे. आणि याचे जोपर्यंत एकरूपत्व होत नाही तोपर्यंत तुमच्या ह्या पंचभौतिक देहाला आकार येऊन तुमच्या भवितव्यामधल्या या ज्या काही पिढ्यांची प्रजोत्पत्ती ती विकार परत्वे होणार नाही. असे विचार परत्वे निर्माण करण्याचे तंत्र आता तयार केले आहे. म्हणजे आज निसर्ग नियमाप्रमाणे काय होतं, तर एक हापूस आंब्याचे झाड तुम्ही लावलं तर फळे तशीच येतात प्रत्येक झाडाला. पण मानवाच्या उत्पत्तीमध्ये विकार असल्यामुळे प्रत्येक पिढी ही वेगळी आहे. म्हणजे बापासारखा मुलगा नाही, आज्यासारखा नातू नाही. कारण बीज आहे ते प्रत्येकाच्या विकार परत्वे घडत जाते. तसे होऊ नये म्हणून दादांनी काय केलं, तर अन्नमय कोश हा ओंकाराच्या माध्यमातून आनंदमय कोशाकडे घेतला व आनंदमय कोश हा अन्नमय कोशाकडे घेतला व त्या दोन्ही कोशांचे एकरूपत्व 8व्या संमेलनामध्ये झाले व त्याला आकार दिला. पण मग त्याला साकार केलं. असे हे निसर्ग नियमाविरुद्ध कार्य केले. हे सर्व केले हे ओंकार साधना व शक्तिपीठाच्या माध्यमातून केले. आता हे शक्तिपीठ गोव्यातच का स्थापन केले, तर ही गोवेकरांची महत् पुण्याई आहे म्हणून नव्हे, तर त्यामागे परंपरा आहे ती खालीलप्रमाणे. आता ते काय म्हणतात, निसर्गाची उत्पत्ती कशी आहे निसर्गाप्रमाणे. तर निसर्गाची उत्पत्ती कशी, तुम्ही काय केलेत ना त्याप्रमाणे, चांगलं केलं तर चांगलं, वाईट केलं तर वाईट, असा निसर्गाचा नियम आहे. आणि आपण हे राहिलं ते राहिलं म्हणून आधी ते फिरत होतो. तर ते पहिल्यांदा त्यांनी काय म्हणताय, तंत्र कळलं पाहिजे.
आधी शक्तीपीठ स्थापन करायचं, त्याचं तंत्र कळलं पाहिजे, म्हणजे सिद्धता करायला पाहिजे आणि त्याचं तंत्र कळलं पाहिजे. तर तंत्र काय? तर म्हणाले यांचे जन्मच कमी केले आणि यांचं जर कर्मच कमी केलं तर यांचं सगळं बदलेल की नाही. तर दादानी उदाहरण काय दिलं होतं की माणसाचं बाळ पाण्यात टाकलं तर ते खाली जातं, पण तुम्ही प्राण्यांची पिल्लं टाका ती तरंगतात. का? तर ती निसर्ग नियमाप्रमाणे जातात म्हणून. त्यांना स्वतःच काही डोकं हे नाही. पण मनुष्य, एक बाई समोर आली तरी ती ती आपली आई असती तर, ती बहीण असती तर, हा विचार मनुष्य करत नाही. विकारांनी आणि विचार यांनी तो कार्य करतो, म्हणून माणसाची प्रगती होत नाही. तर हे तंत्र बदललं पाहिजे. म्हणून दादानी काय केलं, निसर्ग नियमाप्रमाणे तंत्र निर्माण करून जन्म उत्पत्तीचा रूटच बदलला. म्हणून मी तुम्हाला काल म्हटलं ना, तुम्ही सगळे भाग्यवान, तुम्हाला रेडीमेड मिळालं. तुम्हाला फक्त जबाबदारी थोडी ठेवली आहे, पण ती महत्वाची ठेवली आहे. पण आमचे पाया हे करायला असे ते सगळं लागलं, तर त्याच्यासाठी दादानी भक्कम पायाची माणसं हाक मारली की उभी राहिली पाहिजे अशीच माणसं निवडली. मग यांनी तंत्र काय बदललं, तर ते निसर्गाविरुद्ध काम केलं. तर गुरुवाणीच्या एका मुलाखतीत पण त्यांनी सांगितलंय की हा काय करेल, वंशमोचनाची मुलाखत आहे ती. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, हा हरिश्चंद्राला स्वप्न पडलं आणि स्वप्नात त्यांनी राज्य दान केलं, तर त्याला कुठे गेला अभय, कुठे गेला? आहे बसल्या स्वप्नात राज्य दान केलं तर त्याला खरं दान करावं लागलं आणि डोंबाच्या घरी पाणी भरावं लागलं, म्हणजे त्याला कष्ट करावे लागले विमोचनासाठी. शेवटी त्या गुरुनी येऊन त्याचं निराकरण केलं आणि ते विमोचन पूर्ण झालं. पण बाबा दादाला काय म्हणतात, निसर्गाला म्हणतात, बाबा आणि दादा दोघं सांगतात, तो मनुष्य भोगेल, पण तो आमच्या कृपाशीर्वादाने चांगलंच भोगेल. त्या राजा हरिश्चंद्राला सांगितलं तसे कष्ट यांना पडणार नाही, त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू, आमची शक्ती उभी राहील. म्हणजे याच्या कामामध्ये तो ढवळाढवळ करत नाही, त्याच्या कामामध्ये तो ढवळाढवळ करत नाही, पण हे सगळे मिळून तो काम करतो तर त्याच्या पाठीशी उभे राहतील. कळलं? असं काही केलं आता ते ना, त्यांना काय हे करता आलं नसतं का? पण दादाला पुढे केलं आणि दादांच्या पाठीमागे हे सगळे उभे राहिले आणि त्यांची शक्ती करून दादांना त्यांनी पुढे केलं आणि दादांना काम करायला लावलं. तसं हे म्हणतात की तो रूटच आम्ही बदलला आणि त्याच्या मागे परंपरा काय आहे, तर शक्तीपीठ स्थापन केलं, त्याच्या मागे परंपरा काय आहे. गोवा हा परकीयांच्या सत्तेखाली होता, तर गोवा हा स्वतंत्र करण्याचा संकल्प आमच्या घराण्याच्या म्हणजे दादांच्या घराण्याचा ब्रह्मेंद्र स्वामी यांनी केला होता. थांबा, ते एक राहिलं त्याच्यातलं. तर त्यांनी काय केलं, अन्नमय कोशामध्ये विकार आहे आणि अन्नमय कोश जर अन्नमय कोशातनं उत्पत्ती झाली तर ती विकाराने उत्पत्ती होती आणि आनंदमय कोशातनं जर उत्पत्ती झाली तर ती विचाराने उत्पत्ती होती. तर निसर्गाप्रमाणे हे प्राणी पक्षी सगळे त्यांच्याप्रमाणे वागतात, त्यांची उत्पत्ती आनंदमय कोशात नव्हती. म्हणून दादानी पहिली 4 संमेलनामध्ये 5 स्थानातले ओंकार घेऊन अन्नमय कोश आनंदमयात टाकला आणि आनंदमय कोश अन्नमयात टाकला. तर म्हणून दादा काय म्हणाले, आता तुम्हाला काही जरी जेवायला वाढलं तरी बोलत नाही, तुम्ही प्रसाद म्हणून खाता. पहिल्यांदा रोज तीच भाजी करता का, बाजारात भाजी मिळत नाही, ह्याच्यात तिखट मीठ कमी झालं, त्याच्यात काही कमी झालं म्हणून तक्रार असायची. आता जे काही स्वयंपाक करतात ते सगळं व्यवस्थित तुम्ही गपचूप खाता. का खाता? हे तुमच्या आतून बदललंय म्हणून. त्याच्यावर एक कानडी गाणं आहे, तुला सांगितलं होतं गाणं. तर ते कानडी कुठल्याही तुम्ही धर्मात जा, त्यांचं तत्व तेच असतं. तर म्हणाले, हा माणूस कसा जन्माला आलाय निसर्गाने, तर हा मांस आणि हाड पेशी ह्या सगळ्या ज्या आहेत त्या आहेत, त्याच्यावरती हे कातडं आच्छादन आहे. हा, पण आत मसाला कसला भरलाय, विषय वासनेचा मसाला भरलाय. तर तो विषय वासनेचा मसाला भरल्यामुळे माणूस अपक्रांत होतो. पण
दादानी काय केलं, मोक्षमोचन करून तो मसाला काढला आणि त्याच्यामध्ये गुरुकृपा आशीर्वादाचं ती पोकळी दाखवता येत नाही, त्याच्यावरती तुम्हाला विश्वास ठेवायला पाहिजे. मोक्षमोचन केली म्हणून पोकळी झाली, त्याच्यामध्ये तुम्हाला काय शिकवलं तर ओंकार साधनेनं कृपाशीर्वाद भरला, पण तो असं दाखवता येत नाही, त्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवायला पाहिजे असं असं म्हणतात. म्हणून ते सांगतात काय, शक्तिपीठ गोव्याला स्थापन केलं आणि हे कार्य सगळं व्हायचं झालं तर त्याला धर्मपीठ स्थापन उपयोग नाही, त्याला शक्तिपीठच स्थापायला पाहिजे. तू काय बघतो तिथे होत नाहीये का? होत आहे व्यवस्थित. पुढे आता गोव्यात शक्तिपीठ का स्थापन केलं, ब्रह्मेंद्र त्याच्या मागे काय हिस्ट्री आहे ती एक दिवस सांगितली दादानी. ब्रह्मेंद्र स्वामी यांनी केला होता. त्यांचे दैवत इथपासून वाचा, सुरुवात झाली, परत वाचू का? गोवा बरं. इथपासून. गोवा हा परकीयांच्या सत्तेखाली होता, तर गोवा हा स्वतंत्र करण्याचा संकल्प आमच्या घराण्याच्या म्हणजे दादांच्या घराण्याच्या ब्रह्मेंद्र स्वामी यांनी केला होता. त्यांचे दैवत परशुराम हे होतं व ते स्वामी चिपळूणला राहायचे व तेथून ते पेशव्यांना तिथल्या ज्या काही परकीय सत्तेच्या योजना कारभार सगळे चालायचे. त्यांच्या आज्ञेने चिमाजी अप्पांनी वास्कोवर स्वारी केली. त्यांच्या घराण्यातलाच मी दादा भागवत आहे. म्हणजे तुमचा गोवा हा आत्ता लिबरेट झालेला गोवा नाही, तर पेशवाईंच्या कारकिर्दीपासून ते प्रयत्न करीत आहेत व याचे कारण असं की पेशवे हे आमच्या शिष्य परंपरेतले व त्यांनी आमच्या घराण्याची दीक्षा ही घेतलेली आहे. आणि परकीयांनी जेव्हा स्वामींचा खून करायचा ठरवला होता तेव्हा 3 दिवस आधी परशुरामांनी दृष्टांत देऊन त्यांना सांगितलं, तू इथे थांबू नकोस, तुला फार मोठे कार्य करायचे आहे, तू सातारला धावडशीला जाऊन राहा आणि तेथून राजकारण कर. पण 300 वर्षापूर्वी म्हणजे पेशवाईंच्या काळात तुम्ही लहान होतात, पण तुम्हाला मुक्त करण्याचे आम्ही प्रयत्न करीत होतो. म्हणजे 300 वर्षापासून आम्ही तुमच्या मुक्ततेसाठी प्रयत्न करीत होतो. पण तुम्हाला वाटते आज आत्ता 19-20 वर्षापूर्वी दादा आले, एवढी परंपरा त्याच्या मागे आहे. म्हणजे गोवा परकीय सत्तेखाली होता हे माहित आहे ना, गोव्याला आपल्याला जायला परमिशन नव्हती, तर तो ते पेशव्यांच्या कालापासून तो गोवा स्वतंत्र करायचं धडपडताय. तर ते ब्रह्मेंद्र स्वामी हे परशुराम त्यांचं दैवत आणि ते तिथे बसून यांना पेशव्यांना मार्गदर्शन करत होते. तर पेशवा हा मार्गदर्शन करतो म्हणून याचाच खून करून टाकूया असं परकीयांनी ठरवलं. तर ब्रह्मेंद्र स्वामींचा खून करायचं ठरवलं, तर 3 दिवस आधी त्यांनी सांगितलं की सातारला तू धावडशीला जा. दादा धावडशीचे आहेत, धावडशीला दादांचा जन्म झालाय. म्हणजे त्यांच्या कार्याची व्याप्ती कशी आहे ही ईश्वरी कार्य आहे ना. तर त्यांना सांगितलं तुला फार मोठं काम करायचंय तर तू धावडशीला जाऊन राहा. म्हणून ते चिपळूण धावडशीला गेले आणि तिथून राज्यकारभार करत होते. म्हणून त्यांनी गोव्यावरती स्वारी केली. नंतर गोवा स्वतंत्र झाला. तर हे गोवेकर काय म्हणत होते, एक दादानी काहीतरी प्रश्न विचारला होता. म्हणे काय प्रश्न विचारला होता तो नाही सांगितला आम्हाला माहिती नाही आणि आम्ही पण विचार. तर ते तेव्हापासून ते गोवेकर आम्ही भाग्यवान, आमची पुण्याई म्हणून गोव्याला असतात. गोव्याला तुमची पुण्याई म्हणून स्थापन झालेलं नाहीये सांगितलं दादानी. त्याच्या मागे एवढी परंपरा आहे. आणि परशुरामाने सांगितलं की मी धावडशीचं आहे, हे भागवत घराण्यामध्ये पुढे तुला कार्य करायचं आहे, हे आधी नाही सांगितलं ब्रह्मेंद्र स्वामींना. म्हणून तू तिथे जाऊन राहा, तुझा खून करणार आहेत म्हणून मग पुढे दादा जन्माला आले आणि हे सगळं कार्य केलं. म्हणून ते ब्रह्मेंद्र स्वामी तिथे चिपळूण आले. एवढी परंपरा आहे त्याच्या मागे. आणि गोवेकर आता काय म्हणतात, 20-25 वर्ष झाली दादा आता गोव्यात आले आणि दादानी कार्य सुरू केलं. असं दादानी कार्य सुरू केलेलं नाहीये असं त्यांना म्हणायचंय. पुढे दुसरंही कारण काय आहे? दुसरे कारण असं की परशुरामाने जी पृथ्वी क्षत्रिय केली, म्हणजे जात नव्हे तर आपापसातले द्वैत भेद उच्च नीच द्वेष मत्सर, त्यासाठी पृथ्वी
निःक्षत्रिय म्हणजे शुद्ध केले. त्यांनी हवन करण्यासाठी अशी भूमी पाहिजे होती त्यांना, की ज्यावर नैतिकदृष्ट्या व वर्चस्व राखण्यासाठी लढाया झाल्या नाहीत अशी भूमी पाहिजे होती. त्यासाठी त्यांनी ही भूमी म्हणजे गोवा ही भूमी समुद्रातून बाणांनी काढली. दादा म्हणतात, मला सुद्धा तशीच भूमी शक्तिपीठ स्थापनेसाठी पाहिजे होती, कारण माझे कुलदैवत परशुराम म्हणूनच. शक्तिपीठ हे गोव्याला स्थापन झाले. म्हणून शक्तिपीठ हे गोव्याला स्थापन झाले. केले, समजले? समजलं का? म्हणजे गोवा ही भूमी परशुरामांनी बाणाने काढलेली आहे, त्याच्यावरती लढाया झालेल्या नाहीयेत. म्हणजे भांडण तंटे असं काही झालेलं नाहीये. पूर्वी लढाया झाल्या असतील, पण नंतर परशुरामांनी ती परवरीची भूमी जी शक्तिपीठ स्थापन केले ती बाणाने काढलेली आहे. इतकी ती शुद्ध भूमी आहे. तर त्या परशुरामाला हवन करायचं होतं, म्हणून ती भूमी त्यांनी काढली. तर दादा म्हणतात, मला पण शक्तिपीठासाठी तशीच भूमी पाहिजे होती, म्हणून शक्तिपीठ परवरीला स्थापन केलं. गोवेकरांची पुण्याई आहे म्हणून किंवा गोवेकरांचं भाग्य आहे म्हणून गोव्याला त्यांच्या इच्छेने किंवा गोवा स्वतंत्र झाला म्हणून कुणाच्या इच्छेने ते शक्तिपीठ तिथे झालेलं नाहीये. दुसरी एक गोष्ट काय आहे, भानू दादांना एक मुलगी आणि मुलगा, पद्मा आणि गोपाळ दोघे जण होते. तर बाबांनी सांगितलं, तुला अजून एक मुलगी व्हायला पाहिजे, तर तिच्या ह्यानी तुला आध्यात्मिक सगळं मिळेल. पण भानू झाल्यानंतर आध्यात्मिक दादांना सगळं मिळालेलं आहे, म्हणून ते भानूच्या घरात मध्ये शक्तिपीठ स्थापन केलं. हे पण एक कारण आहे त्याला, पण ते सांगितलं नाही त्या दादांनी कधी तोंडाने. ते अशी गप्पा मारताना आम्हाला सांगितलं म्हणून आम्हाला माहिती. पण एवढी ती शुद्ध भूमी असल्यामुळे तिथे ते शक्तिपीठ स्थापन केलेलं आहे. नाहीतर आता मनात आलं, मग आमच्या मुंबईला का नाही केलं, पुण्याला का नाही केलं? पुणे आद्यपीठ होतं, मुंबई ही पुणे जन्मभूमी म्हणून आद्यपीठ, मुंबई कार्य. मुलाखती घेऊन तिथे हे तत्वज्ञान सगळं तिकडे सांगितलं. ते पुण्याला सांगता आलं नसतं का? पण पुण्याला सांगायची आज्ञा नव्हती म्हणून सांगितलं. त्याच्या मागे एवढे आता पुढे आता गोवा परवरी येथील साईधाम मध्ये या शक्तिपीठाची चिरप्रतिष्ठा केलेली आहे. बाकीच्या केंद्रावर चिरप्रतिष्ठा केलेली नसून त्याचे प्रतीक म्हणून प्रत्येक केंद्रासाठी ही शक्तिपीठ प्रतिमा ही दिलेली आहे. मार्गदर्शनाप्रमाणे अनुष्ठानाच्या वेळी ते पीठ समोर ठेवून सेवा करायची. आता सगुण साकार काही नाही, सगळे निराकार समजले का? तर ते काय म्हणताय, गोवा येथे साईधाम येथे शक्तिपीठाची चिरस्थापना केली. म्हणजे दादानी ते शक्तिपीठ स्थापन केलं. पत्रात इथे आहे आणि बाकीच्या केंद्रावरती फक्त शक्तिपीठाच्या प्रतिमा आहेत. तर तिथली काल तुम्हाला गोष्ट सांगितली, तर आवाहन केलं 8व्या संमेलनामध्ये. दादानी पूजन केलं 8व्या संमेलनामध्ये. केळीचे खांब नेऊन सत्यनारायणाची पूजा करतो ना, तसं शक्तिपीठाची पूजा आवाहन केलं. देवी याला आसन दिलं पत्तीशिरायाचं यांचं, आणि दत्तगुरु. ती पण एक गोष्ट सांगते तुम्हाला. तर ती दादानी सांगितली होती, तर तुम्हाला काल रात्री सांगितली मी. तर ते काय सांगत, हा आसन दिलं. तर आसन दिलं, आवाहन केलं, आसन दिलं. आता ते म्हणजे कार्य चालू केलं, पण ते कार्य कार्यान्वित व्हायला पाहिजे ना. तर ते कार्यान्वित झालं तेव्हा दादानी तिथे पूजा केली. तेव्हा तिथे सगळं हे घातलंय, काय दहीभार घातलाय, 5 फळं घातली, सोनं ठेवलंय, सागर तीर्थ घातलंय, सगळं घालून दादानी ती शिळा बसवली. 1 वर्ष त्या शिळेचं पूजन करत होते. तर त्या शिळेला काय एक ही होती, तुम्हाला माहित असेल, कल्पना महाजन म्हणून होती, आसनं विणत होती, माहितीये. पोलिओ झाला होता, तर तिला सांगितलं, तू साधनेला यायचं नाही, तू मुलाखतीला पण यायचं नाही, आज संध्याकाळपर्यंत उद्या शक्तिपीठाचं आवाहन करणारे, तर त्याच्यासाठी मला लोकरीचं आसन विणून हवंय. तर ती सकाळपासून बसून तिने रात्रीपर्यंत सुफी पंथाचं लोकरीचं आसन विणून दिलं. ते आसन शक्तिपीठात घातलं, शिरोड्याला आवाहन केलं आणि स्थापना परवरीला केली. स्थापना दादानी केली, पण तेव्हा आमची कोणाची गरज नव्हती, पुरुषांना फक्त बोलवलं होतं. तर
पहिलं आसन सुफी पंथाचं घातलंय, त्याच्यावरती रेशमी वस्त्र नाथपंथाचं घातलंय. नाथपंथांनी कार्य करायला परवानगी दिली गोरक्षनाथांनी म्हणून, कारण गैनीनाथ हे गोरक्षनाथांनी खेळताना मातीच्या ह्यानी निर्माण झालेले ते, आणि गोरक्षनाथ राखेतून मच्छिनाथांनी काढलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनी गोरक्षनाथांनी ते पीठ तिथे स्थापन करायला दिलं आणि कार्यान्वित करायचंय कार्य म्हणून सांगितलं, तर ते दत्तपंथ म्हणून सुफी दत्त आणि नाथपंथाचा तिघांनी मिळून ते कार्य केलं. तिघांची मिळून शक्ती एक झाल्यानंतर कार्य कार्यान्वित होईल की नाही, तर त्या कार्याची गोष्ट सांगितली होती दादांनी. नरसोबाच्या वाडीला हवनं झाली, तुमची माध्यमं 25 वर्ष कार्य करून सिद्ध केली, कोणी हाजीबाबा आणि हे सगळ्या विभूतीने. त्याच्यानंतर नरसोबाच्या वाडीला हवन करून ओंकार साधना तुम्हाला सिद्ध करून दिली. त्याच्या आधी तुमच्याकडे प्रॅक्टिस करून घेतली ओंकार पाचतानातनं ओंकार करून हे सगळं शुद्ध करून अन्नमय आनंदमयात टाकला, आनंदमय अन्नमयात टाकला, म्हणून आता आपण आनंदाने येतो. म्हणजे तो एक हे बदल केला. आणि इकडे यांनी काय सांगितलं, नरसोबाच्या वाडीला जाऊन त्या दत्तगुरूंच्याकडे हे मागितलं, काय ओंकार साधना मागितली. तर स्वामी काय म्हणाले, तू काय लिहितोस रे, अरे ते नोट्स काय नोट्स काढतो, असून दे, काढून दे. नोट्स तुला असून दे, काढते. ऐक समजून घेतलं की मग काढता येईल. तर ते नरसोबाच्या वाडीला गेल्यानंतर नरसोबाच्या वाडीचे दत्तगुरूंनी काय सांगितलं, 500 वर्ष मी बसलोय, पण कोणी असा आला नाही की तुमचं आध्यात्मिक मला तत्व द्या. का तर विषय वासनेचा मसाला जो भरलेला आहे, तिथे ओंकार कुठे धारण करणार, ते पारमार्थिक. आणि तुमचं हे ऐहिक आहे, तर ऐहिक आणि पारमार्थिकाची जोडी बसत नाही, तर ऐहिक पहिल्यांदा सोडायला पाहिजे, तर तुम्ही पारमार्थिक करू शकता. म्हणून ह्या विभूतीने सगळ्यांनी 25 वर्ष तुमचं सगळ्या रडकथा ऐकून वंशोन्मोचन करून तुम्हाला दोषमुक्त केलं आणि तुमची कार्यार्थ माध्यमं तयार केली. का तर परिस्थिती अशी व्हायची, जगाची लोकसंख्या एवढी वाढणार, तिथे एकटा माणूस कसा पुरणार, म्हणून तुमची माध्यमं सगळी शुद्ध करून तुमचं केल्यानंतर त्या साईबाबांनी सांगितलं, नरसोबाच्या वाडींच्याकडे दत्तगुरूंच्याकडे जा आणि ओंकार साधना मागून घेऊन ये. ते म्हणाले, पहिल्यांदा मी देणार नाही. का देणार नाही, तर म्हणाले तुझ्या भक्तांना ते पेलणार आहे का. नारा म्हणतात, भक्तांना कशाला, मला सुद्धा पेलणार नाही तर भक्तांची कसली गोष्ट सांगता. तर म्हणाले 500 वर्षात जो आला त्यांनी प्रत्येकाने इकडे येऊन नरसोबाच्या वाडीला जाऊन हवं हे ऐकच मागितलं, मला मुलगा होऊ दे, मला नोकरी होऊ दे, मला लग्न होऊ दे, माझं घर होऊ दे, अमुक तमुक, हे रडकथा. पण पारमार्थिक साठी ऐहिक सोडायला लागतं, हे कोणालाही कळलेलं नाही. म्हणून मी ते 500 वर्ष मागे ठेवून बसलो. आणि ओंकार नरसिंह सरस्वतींचा जन्म कसा झालाय, ओंकार म्हणून जन्माला आले आणि 8व्या वर्षी पूजा केली. ती पण एक गोष्ट आहे. 8व्या वर्षी पूजा केली, मुंज केली, तर सगळ्या गावातल्या लोकांना बोलवलं. तर सगळे म्हणाले याला बोलायला येत नाही आणि ह्याची मुंज केली, आता भिक्षावळ मागितल्यानंतर हा काय बोलणार. आईने भिक्षावळ घातल्यानंतर त्यांनी वेद म्हणून दाखवले. म्हणजे ओंकार तत्व जे वरती होतं ते खाली आणलं पृथ्वी तलावरती नरसिंह सरस्वतीने, आणि ते 500 वर्ष मागे ठेवून बसले. कोणी मागायला आलं नाही, त्यांच्याकडे काय हेच कळलं नाही. ते साईबाबांना आणि दादांना कळलं, म्हणून दादांनी सांगितलं, मी इतरांच्या सारखं काही झोळीत काय ठेवलं ते मला पाहिजे, मी बाकीचं काही तुमच्या खडावा बिडावा घेऊन जाणार नाही. हे का सांगितलं, तर म्हणाले श्री म्हणजे काय, श्री म्हणजे काय, तुमचं शिक्षण, विद्या. हे शिक्षण, आणि तुम्ही स्त्रीचा फाजील उपयोग केला म्हणतात दादा. म्हणजे आता सूर्य हा आगीचा गोळा आहे, करायचंय काय, तो देव आहे, माना आणि गप्प बसा ना. सूर्य उगवला नाही तर फळं पिकतात, धान्य पिकतं का, नाही पिकत. मग तो गोळा आहे म्हणून कशाला म्हणायचं. हे तुमची अक्कल, ही तुमची अक्कल म्हणजे शास्त्रज्ञांची, तुमची नव्हे. हे जगातले शास्त्रज्ञ आहेत,
त्याचं काय होईल, ह्याचं काय होईल, ह्याचं काय होईल. म्हणजे अध्यात्म आणि विज्ञान असं बरोबरीने जायला पाहिजे. हे अध्यात्म इतकं गेलंय आणि विज्ञान इतकं गेलंय आणि अध्यात्म इथेच राहिलंय. म्हणून बाबा काय म्हणायचे आम्हाला तेव्हा समजायचं नाही. तर बाबा म्हणायचे तुम्ही समोर बसलात म्हणजे कसे दिसता, तर एक फुल शर्ट घातलेला आणि दुसरा हाफ असे दिसतात. म्हणजे अध्यात्म इथेच राहिलंय आणि विज्ञान फुल शर्ट काय झालंय पुढे गेलंय. म्हणजे फुल बाई झाली आणि ही हाफ बाई आहे असे दिसता तुम्ही. मग ते बरोबर करण्यासाठी दादा म्हणतात पहिला मनुष्य कुठे होता ते दाखवा मला, तिथून लांब किती गेलाय ते कळलं तर मी प्रयत्न करीन. तेव्हा दादांना परमेश्वरांनी तो माणूस दाखवला की हे अध्यात्म यांना माहीतच नाहीये, यांना कोणी ओळखच करून दिली नाही. जो येतो तो प्रत्येक गोष्ट, आता समजा तुम्ही मला फसवलं आणि 10 लाख रुपये घेतले, मी तरी ते घेऊन जाणार आहे का किंवा तुम्ही घेऊन जाणार आहात का हे कळत नाहीये कोणाला. पण आता मला समाधान की मी जगदीशला फसवलं आणि 10 लाख रुपये घेतले, एन्जॉय करेन. अरे काय एन्जॉय करता, इथे जसं वागता तसं तुमचं पुढचे जन्म इथे कसे वागाल त्याच्यावरती अवलंबून आहे. या मुलाखतीचा पुढील भाग आपण लवकरच प्रक्षेपित करणार आहोत. तरी सर्वांनी नक्की बघा आणि अशाच अनेक सुंदर मुलाखतींसाठी गुरुसंवाद चॅनलला सबस्क्राईब करा. अनेक लोकांपर्यंत गुरुसंवाद पोहोचवा.